मम्मीच्या किचनमध्ये आज करूया साध्या पुऱ्या। या वाटीने मोजून 4 वाट्या कणिक घेतली, 4 चमचे बारीक रवा, पिठी साखर 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि ओवा। आता तो रवा, पिठी साखर, मीठ आणि थोडं पाणी घालून कालवून ठेवायचा 15 मिनिटं। हा रवा छान फुगलाय। आता ही कणिक त्याच्यात कालवायची, थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं एकदम घट्ट। तो ओवा हातावर चोळून त्यात कालवायचा। हा गोळा आता 10-15 मिनिटं भिजवून ठेवायचा। 10-15 मिनिटं झालेत, गोळा छान मुरलाय। दाबून बघायचं म्हणजे छान कळतं आपल्याला। आता त्याच्या छोट्या छोट्या गोळे करून पुऱ्या लाटायच्या किंवा एक मोठी पोळी लाटून त्याच्या वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने पुऱ्या पाडून घ्यायच्या। मी एक मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्या वाटीने अशा पुऱ्या पाडल्या। हा जो पोलपाटाला चिकटलेला भाग असतो पुरीचा, तो तेलात टाकायचा म्हणजे पुरी टम्म फुगते। हे तेल छान तापलंय। आता एक एक करून सगळ्या पुऱ्या उलटपुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या। या साध्या पुऱ्या आमरसासोबत खाण्यासाठी तयार।